हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना. मजेत आहात ना? येस. चला, आपण इंग्लिश स्पीकिंगच्या प्रवासामध्ये आहोत. दररोज आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो आहोत. मला वाटतं मागच्या लेक्चरच्या वेळेला आपण कंडिशनल्स परत परत एकदा समजून घेतले होते, नाही का? आणि आपल्याला जरने सुरू होणारी वाक्य जर म्हणायची असतील, ती कशी म्हणायला पाहिजे त्याचा आपण थोडा अभ्यास केला होता. एक 2 मिनिटाची रिव्हिजन घेऊ आणि पुढे जाऊ. चला बरं, मला कोण म्हणून दाखवतो की जर मी रविवारी घरी असलो तर मी टीव्ही बघतो. म्हणून दाखवा किंवा लिहून दाखवा. जर मी रविवारी घरी असलो तर जर मी रविवारी घरी असेल तर मी टीव्ही बघतो. चल, चला लवकर. काय झालं? जर मी रविवारी घरी असलो तर कसं म्हणणार? येत नाही? येत नसेल तर दोन दोन लेक्चर शिकून काय उपयोग झाला मग? वाक्य जरच आहे म्हणजे कशाने सुरुवात होईल सांगा? इफ ना. मग इतका वेळ का लागतोय? माझा आवाज येतो ऐकायला तुम्हाला? मागे स्पीकरचा आवाज आहे. इफ आय एम ऍट होम, आय एम वॉचिंग टीव्ही. पुढचं वाक्य काय होतं? तर मी टीव्ही बघतो. आय एम वॉचिंग टीव्ही म्हणजे काय, कोण सांगतं? आर्यन सांग रे. मी बघत आहे. मी टीव्ही बघत आहे. मग आपल्या वाक्यात तसं होतं का मी टीव्ही बघत आहे? मी टीव्ही आय वॉच बघतोय. टीव्ही. आय वॉच टीव्ही पाहिजे ना? चुकीचं नाही बोलायचं ना. इफ आय एम ऍट होम ऑन संडे, आय वॉच टीव्ही. आय वॉच प्रोग्राम ऑन टीव्ही असं म्हणू शकले असते. बर, जर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर मी इकडे आलो नसतो. दोन भाग. पहिलं, जर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर कोणती कंडिशन आली? इफच्या पुढे काय वापराल तुम्ही मला सांगा. आय वेअर. इफ नंतर तुम्हाला काय काय वापरता येतं मला सांगा. इफच्या वाक्यानंतर तुम्हाला काय काय वापरता येतं? V1 वापरता येतो, V5 वापरता येतो, V2 वापरता येतो आणि हॅड प्लस V3 वापरता येतो. या चार गोष्टी तुम्हाला इफच्या वाक्यात वापरता येतील. आता इथे सांगण्याची ऍक्शन आहे. जर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर, सांगितलं असतं तर असं म्हणताय, मग चारपैकी कोणते? ते का? आता हे शिकता आलं पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा तर हे दोघं जण नाही येणार. हे दोघं जण येऊ शकतात. त्या दोघांचा अर्थ तोच आला असता जर तुम्ही मला सांगितलं असतं तर. म्हणजे एक तर तुम्ही म्हणाल इफ यू टोल्ड मी, और इफ यू हॅड टोल्ड मी. मग याच्यापैकी तुमचा मूड कोणता आहे? तुम्ही लाईट लाईट मूड मध्ये बोलताय की सिरियस मूड मध्ये बोलताय? जर तुम्हाला असं म्हणायचं की मी आता नाही येणार तुमच्या बरोबर, तुम्ही मला सांगितलं असतं तर आलो असतो, पण आता नाही येणार, तेव्हा तुम्ही हा वरचा फॉर्म वापरा. इफ यू टोल्ड मी दिस, आय वुड कम विथ यू. इकडे वुड वापरतो आपण. आणि जर तुम्ही खरंच भूतकाळातली गोष्ट बोलत असाल, इफ यू हॅड टोल्ड मी, आय वुड हॅव कम विथ यू. हे समजलं का तुम्हाला काल सांगितलेली गोष्ट? याची प्रॅक्टिस केली का तुम्ही काही? नाही केली ना?
मला माहिती आहे म्हणून विचारलं मी. चला परत एक. जर मी दरवाजा उघडला असता तर मला पोलिसांनी बघितलं असतं. चलो, भूतकाळातली गोष्ट मांडतो आपण. हा, चौथा फॉर्म वापरून दाखवू मला, हा इकडचा शेवटचा. टाईप करा किंवा बोला किंवा लिहा, काही करा. जर मी दरवाजा उघडला असता तर मला पोलिसांनी पाहिलं असतं, परंतु पोलिसांनी मला बघितलं नाही. इकडे आलो, शेवट नंबर. चला, जर मी दरवाजा उघडला असता कसं म्हणणार? इफ, बोला बोला. कसं म्हणणार? लिहिताय का? आर्यन बोल. If I had opened the door, the police would have seen me, एकदम बरोबर. but they didn't notice me. एकदम बरोबर. एकदम बरोबर, शाबास. असं जर तुम्ही बोललात तर मला कळेल ना की मी हे शिकवलेलं तुम्हाला समजतंय का नाही समजतंय. ऑनलाईनच्या बाबतीमधला एक मोठा प्रॉब्लेम दिसतो मला बऱ्याच वेळेला. नुसतं बघत राहतो आपण, पुढच्या माणसाला काही बोलत नाही, लिहित नाही, टाईप करत नाही. पुढच्याला काही स्वप्न पडणार आहे तुम्हाला कळलं की नाही कळलं ते. हा, कळलं तर येस सांगेच, येस चला चला समजलं समजलं, याप्रमाणे झालं ना. चला आता आज एक महत्वाचं शिकवतो तुम्हाला. या गोष्टी शिकलात ना तर तुम्हाला इंग्लिश बोलायला सोपं जाईल. आपण बऱ्याच वेळेला जो, जी, जे, तो, ती, ते याचं कॉम्बिनेशन वापरतो. जसं की आपण म्हणतो, जो माणूस कष्ट करतो तो श्रीमंत बनतो किंवा तो यशस्वी होतो, असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे इकडे आपण जो वापरलं आणि तिकडे आपण काय वापरलं? तो वापरलं त्याला. जो माणूस समाजाची सेवा करतो तो माणूस पुढे जाऊन संत बनतो. जो, तो, जो, तो, हे कसं म्हणायचं ते समजून घ्या. आता मी फक्त एक उदाहरण म्हणून जो आणि तो म्हटलंय, पण तुम्ही याला चेंज करून जे, ते, जी, ती असं पण म्हणता येईल ना आपल्याला, नाही का? हा, फक्त आता एवढं लक्षात घ्या. जर तो माणूस असला तर त्याला हू म्हणा, आणि जर ते माणूस सोडून वस्तू असली तर त्याला विच म्हणा. विच किंवा दॅट कसं म्हणायचं ते समजून घ्या. आपल्याला जर म्हणायचं असलं जो माणूस, जो माणूस कष्ट करतो असं आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे. समजा इथे लिहितो मी, चल, जो माणूस कष्ट करतो तो यशस्वी होतो. चला इथे लिहूनच टाकू, तो यशस्वी होतो किंवा श्रीमंत होतो, काहीतरी करून टाकू त्याला. यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता माहिती? जो माणूस, हे कसं म्हणावं. आयडिया लक्षात ठेवा. बोट करा असं आणि उलट करून घ्या. म्हणजे जो माणूस होता ना, माणूस जो म्हणायचं. पुन्हा सांगतो, जो माणूस असं म्हणण्याच्या ऐवजी माणूस जो असं म्हणायचं. म्हणजे जो माणूस कसं म्हणणार? आधी माणूस म्हणणार द पर्सन, आणि जो म्हणण्यासाठी हु आणि विच असे दोन ऑप्शन तुमच्याकडे. जर तो व्यक्ती असला तर हु म्हणा. जर वस्तू असली काही, जसं की जे घर, जी शाळा, जे गव्हर्नमेंट, जी कंपनी, आपण असं पण म्हणतो ना, एक माणूस नसतो तेव्हा, तेव्हा विच म्हणायचं. पण जर माणूस असेल तर हु म्हणा. आणि हा इथपर्यंत केलं की याचा अर्थ झाला जो माणूस. कळलं का नाही कळलं? येस किंवा नो टाईप करा, मला बघू दे. काय नाही कळलं रुद्रा? जो म्हणजे हु, याच्यापेक्षा सोपं काय? जो म्हणजे हु, हा काय हु.
माणूस म्हणजे पर्सन, द पर्सन. एकत्रित जो माणूस म्हणायचं असलं की अगोदर पर्सन म्हणायचं, मग हू म्हणायचं, द पर्सन हू. अवघड आहे का? रोहित, पूजा, नाही अवघड. बुद्धी, उलट केलंय फक्त. बर चला, एक दोन उदाहरण अजून बघू. जो मुलगा, कसं म्हणणार जो मुलगा? दे बॉय हू. दे नाही, द बॉय हू. जास्त वेळ नका खात जाऊ. मी वाट बघतो तुमची, याचा अर्थ किती पण वेळ थांबायचं नाही. बर, जो समाज, कसं म्हणणार जो समाज? समाज म्हणजे काय? सोसायटी. जो समाज, चला कसं म्हणणार जो समाज? द सोसायटी विच. एकदम बरोबर, लिहून घ्या. द सोसायटी विच, म्हणजे जो समाज. हा, जी कंपनी, बोला, जी कंपनी. द कंपनी. विच, जी मुलगी, द गर्ल हू. मला वाटतं सगळ्यांना कळतंय आता हे, हा. आणि दॅट कधी विचच्याच जागेवर आपण कधी कधी दॅट म्हणतो. जेव्हा पुढचं वाक्य, जो जी जे वालं वाक्य खूप कंपल्सरी आहे, खूप महत्वाचं आहे, तेव्हा आपण तिथे विच न म्हणतो दॅट म्हणतो. तुम्हाला विच पर्यंत जरी तुम्ही आले ना, भरपूर काम झालं या कोर्स मधून, हा. आता बघा, जो माणूस कष्ट करतो, आपल्याला माहिती आहे का कोण कष्ट करतो? नाही माहित. मी करतो का? नाही. तू करतोस का? नाही. तिसरा माणूस आहे का कोणतरी कष्ट करणारा, जो माणूस कष्ट करतो. राईट ना, थर्ड पर्सन आहे ना, हा. हो की नाही? तिसरा माणूस आहे ना कोणतरी कष्ट करणारा, मी आणि तू नाहीयेस. मग याला थर्ड पर्सन सारखंच वापरायचं, कष्ट करतो. वर्कला येस लावा. वर्क्स हार्ड. मग काय वाक्य झालं? द पर्सन हू वर्क्स हार्ड. जी का जो समाज आपल्या लोकांची काळजी घेतो, मग काळजी घ्यायला काय म्हणतो आपण? टेक केअर ना. वी शुड टेक केअर, त्या टेकला येस लावा, टेक्स केअर. बघा बरं, समजतंय का? आपल्या लोकांची, ऑफ आर पीपल. म्हणजे करतो करते म्हणायच्या वेळेला आपल्याला हे लावावं लागेल, येस लावावं लागेल. किंवा करत नाही म्हणायचं असल्यावर डोंट किंवा इथे डझन म्हणावं लागेल ना. बघा, जे झाड फळ देत नाही, सांगा, त्याला कोणी दगड मारत नाही, बोला. जे झाड फळ देत नाही, कसं म्हणणार? जे झाड फळ देत नाही, पटपट लिहा. द ट्री विच. एकदम बरोबर. आणि बोला मित्रांनो, बोला. द ट्री विच, सांगा. माणूस ऍक्शन कोणाला काय खूप वेळा शिकून झालाय आता. देत नाही कसं म्हणणार? चला. डज नॉट. डज नॉट. डज नॉट, हे शिकलं की भरपूर झालं, हा. जे झाड देत नाही, डोंट गिव्ह नका म्हणू, डज नॉट गिव्ह म्हणा ना. कारण झाड म्हणजे मी किंवा तुम्ही झाड नाही आहात, तिसरा माणूस आहे कोणतरी झाड, तिसरी वस्तू आहे. डज नॉट म्हणा. द ट्री विच डज नॉट गिव्ह किंवा डझन गिव्ह, है ना. डझन गिव्ह पण म्हणता आलं असतं. द ट्री विच डझन गिव्ह फ्रुट्स, डझन होल्ड फ्रुट्स पण म्हणता आलं असतं. डझन बेअर फ्रुट्स पण म्हणतात. काय म्हणायचं ते नंतर म्हणा, सुरुवातीला किमान तुम्ही ते बरोबर तर म्हणा आधी. एकदा बरोबर म्हणता आलं मग काही करता येईल, हा. जो मुलगा रेग्युलर अभ्यास करत नाही, कसं म्हणणार सांगा पटापट? जो मुलगा रेग्युलर अभ्यास करत नाही, तर असं नका म्हणू तो मीच आहे.
चला सांगा, जो मुलगा रेग्युलर अभ्यास करत नाही कसं म्हणणार? टाईप करा किंवा लिहा, याच्यामध्ये खूप वेळ जातो असं मला वाटतंय. द बॉय हु डझंट स्टडी एव्हरी डे. एकदम बरोबर, लिहिलेलं पण बरोबर आहे, सांगितलेलं पण बरोबर आहे. मी मुद्दाम तुम्हाला स्पेस देतोय हा. मला येत नाही असं नाहीये, माझं सगळं तोंडी पाठ आहे. मुद्दाम तुम्हाला स्पेस देतो जेणेकरून तुमच्या मेंदूला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही जरा शोधाल आणि तुम्हाला ते म्हणता येईल तुमच्या मनाने. आता म्हणायला लागाल ना, आयुष्यभर म्हणाल. आता नुसते बघाल माझ्याकडे टुकू तुम्हाला काही येणार नाही नंतर. मग द बॉय हु डज नॉट स्टडी रेग्युलरली असं येईल ना. आणि पुढचं थर्ड वाला किरून टाकायचं. त्याला चांगले मार्क्स मिळत नाही. ही डज नॉट गेट गुड मार्क्स. है ना? हम्म? जो तो जे ते आलंच पाहिजे. चला, जी कंपनी आपल्या एम्प्लॉईजला चांगला बोनस देते, सांगा बरं. चलो फास्ट. जी कंपनी त्यांच्या एम्प्लॉईजला चांगला बोनस देते, जी कंपनी देते. चला पटपट मित्रांनो, जास्त वेळ नका घेऊ, किंवा टाईप करा लवकर लवकर. मग आपला सगळा वेळ त्याच्यातच जाईल. द कंपनी विच द कंपनी विच डज गिव्ह द बोनस. गिव्स म्हणा ना, यस लावून दिला. गिव्स म्हणा. गिव्ह द बोनस. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इकडे हु किंवा विच म्हणता तेव्हा ते सिंगल होऊन जातं. थर्ड पर्सन सिंगल, थर्ड पर्सन सिंगल. त्याच्या ऍक्शन तर लावायचा, निगेटिव्ह दॅट असं. हा. दॅट गिव्स येणार ना. हा. द कंपनी गिव्स गुड बोनस टू इट्स एम्प्लॉईज. है ना? ती कंपनी फायद्यात राहते. इट रिमेन्स इन प्रॉफिट, इट कम्स इन प्रॉफिट. आता इथे कॉमा म्हणजेच इट असतो, कॉमा म्हणजेच ही किंवा शी असतो. इथे परत ही शी इट लिहिण्याची गरज नसते तसं बघितलं तर. आता बघा, इथे म्हटलं ना आपण, जो माणूस खूप काम करतो, कष्ट करतो, तो यशस्वी होतो. द पर्सन हु वर्क्स हार्ड, आपण म्हणतो तो यशस्वी होतो, ही बिकम्स सक्सेसफुल. ही म्हणण्याची गरजच नाही, डायरेक्टली बिकम्स सक्सेसफुल म्हटलं तरी चालेल. पण हे कळलंच पाहिजे, असं करत नाही तसं करत नाही म्हणण्यासाठी ह्या पद्धतीने बोलायचं. हम्म? चला, जो शेतकरी त्याच्या जनावरांना खाऊ घालत नाही, तो शेतकरी काही कामाचा नाही, युजलेस आहे. चलो, जो शेतकरी कसं म्हणणार, पटपट म्हणायचं, टाईप करायचं. जो शेतकरी त्याच्या द फार्मर. द फार्मर हु. द फार्मर हो खाऊ घालत नाही. खाऊ घालण्याला म्हणायचं फीड. लिहून ठेवा, फीड, FEED, फीड. नाही खाऊ घालत, डज नॉट फीड. जो शेतकरी खाऊ घालत नाही, द फार्मर हु डज नॉट फीड टू हिज एनिमल्स, कॅटल्स ना, कोणते पण जनावर त्याच्याकडे एनिमल्स, तो काही चांगला शेतकरी युजलेस आहे. तो इज युजलेस. हे आपल्याला खूप वेळा म्हणावं लागतं मित्रांनो. हे कायम लक्षात ठेवा माझं म्हणणं. हे तुम्हाला म्हणता आलंच पाहिजे. एकदम बरोबर. हा, पण लिहून लिहून बरोबर येण्यापेक्षा बोलून बोलून बरोबर आलं पाहिजे. व्हेरी गुड. बर. जो रंग भडक आहे तो मला अट्रॅक्ट करतो. जो रंग भडक आहे, भडक म्हणजे काय, ब्राईट, तो मला अट्रॅक्ट करतो. लवकर. जो रंग भडक आहे तो मला अट्रॅक्ट करतो, बोला पटपट. जो रंग भडक आहे कसं म्हणणार पहिल्यांदा, लवकर लवकर चला. द कलर विच इज ब्राईट. डार्क. विच. राईट ही आहे. अरे, ब्राईट लाईट्स लावलं का काय?
अरे ब्राईटला नाही येस लावायचं. तिथं करतो म्हटलंय का रुद्र? असं म्हटलंय का कलर ब्राईट करतो? हे येस लावणे म्हणजे करणे. येस लावतो. जो रंग ब्राईट आहे म्हणायचं आपल्याला. द कलर विच इज ब्राईट असेल ना. इज ब्राईट. मग हा सर येस सर. सिंपल सिंपल गोष्टी कळत नाही गेले. सर दॅट इज वापरलं तर चालतं. चालेल ना. द कलर दॅट इज ब्राईट. हा, द कलर विच इज ब्राईट. हा, दोन्ही पण बरोबर येते. अट्रॅक्ट्स मी, तो मला अट्रॅक्ट करतो. मला वाटतं हा मुद्दा तुम्हाला कळला आता व्यवस्थित. हा, याचे सेंटेन्सेस लिहून बघा. जो प्रोग्राम विनोदी असतो, ह्युमरस, हा, कॉमेडी असतो, जो प्रोग्राम कॉमेडी असतो तो भरपूर पैसे कमवतो. कसं म्हणणार? द प्रोग्राम विच इज कॉमेडी earns lot of money. It earns lot of money. जो मुलगा त्याच्या आई वडिलांचं ऐकत नाही तो पुढे जाऊन अपयशी होतो. द सन, सन म्हणजे आई वडिलांचा मुलगा ना. द सन हू डज नॉट लिसन, त्याच्या आई वडिलांचं, डझन लिसन टू हिज पेरेंट्स ना. द सन हू डझन लिसन टू हिज पेरेंट्स, कॉमा कॉमा म्हणजेच तो, डझन गेट सक्सेस, त्याला यश मिळत नाही, तो यशस्वी होत नाही. लक्षात घ्या. जो असं करतो तो तसं करतो. जी असं करते ती असं करते. जे असं करतात ते असं करतात. असं म्हणायचं असलं तर जो जी जे म्हणजे हू. बोला. सर जो रंग भडक आहे तो मला अट्रॅक्ट करतो. द कलर विच इज ब्राईट ही डज अट्रॅक्ट मी ना. हा, चालतंय ना. पण डज अट्रॅक्ट तर तो म्हणायचं, अट्रॅक्ट म्हणायचं डायरेक्टली. हा, सर तो म्हणजे ही घ्यायचं का हे बघा, तो म्हणजे इट कोण? घ्यायचं? तो म्हणजे कोण मला सांगा. तो म्हणजे कलर ना. कलर हा. मग त्याला ईट घ्यायला पाहिजे होतं. परंतु मी काय म्हटलं ना, हा जो कॉमा आहे ना रोहित, हा कॉमा हम्म, म्हणजेच तो आहे इंग्लिश मधला. म्हणजे जर आपण कॉमा घेतला ना तर ईट बनण्याची हम्म. गरज नाही. कळलं का? येस. येस सर येस सर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो द कलर विच इज ब्राईट कॉमा अट्रॅक्ट्स मी. परत इट अट्रॅक्ट्स मी म्हणण्याची गरज नाही. कळलं? परंतु जर तुम्हाला तेवढं डोक्यावरून जात असेल, सुरुवातीच्या काळात म्हणा इट ही शी वगैरे म्हणा. नंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल आणखी काही वर्षानंतर, महिन्यानंतर, हा कॉमा म्हणजे तो आहे, ती आहे. हा, बघा, जी मुलगी तिच्या आई वडिलांना फॉलो करत नाही ती मुलगी लवकर वाया जाते किंवा काही पण आणखी म्हणायचं आपल्याला. मग द गर्ल, द डॉटर हू डझंट फॉलो हर पेरेंट्स, कॉमा कॉमा म्हणजे शी. ठीक आहे, गोज वेस्ट. म्हणजे याप्रमाणे इथे कॉमा म्हणजे शी, ही, इट असं असतं. हा, आता इथे एक छोटस ना ट्विस्ट आहे, तो समजून घ्या. बघा, हा पुढचे 5 मिनिटं अलर्ट मोडवर राहा. जो माणूस कष्ट करतो, आपण याला ए नाव देऊ. हा, ए नावाचा माणूस कष्ट करतो, तो यशस्वी होतो. म्हणजे हा कोण आहे? हा कोण आहे? हाच आहे ना. हे समजलं का? बघा बरं, कष्ट करणारा कोण आहे? हा. आणि यशस्वी होणारा कोण आहे? तोच. म्हणजे दोन्हीकडे एकच माणूस आहे की नाही? येस. असं जेव्हा होईल ना तेव्हा सुरुवातीलाच घेऊन टाकायचं ते WH वाला. द माणूस हू, द बॉय हू, द बिल्डिंग विच, स्टार्टलाच घेऊन टाकायचं. याच्यात एक आणखी एक फ्लेवर आहे, तो पण तुम्हाला सांगतो. त्यातलं तुम्हाला थोडासा फरक समजला ना, मग बघू काय होतं काय नाही. हा, बघा, एक वाक्य लिहितो मी इथे. दिसतंय का? हा, परत तेच वाक्य घेतो वाटलंस तर. जो माणूस कष्ट करतो मी त्याला मदत करतो.
वाक्य तेच आहे, थोडस बदल केलाय. इथे काय म्हटलंय, जो माणूस कष्ट करतो मी त्याला मदत करतो. हा, थोडस खालीवर गेले का, परत मी वाटत तर मी त्याला मदत करतो. कोणाला मदत करतो, जो माणूस कष्ट करतो मी त्याला मदत करतो. किंवा वाक्य हे असं राहिलं असतं, मी त्याच माणसाला मदत करतो जो कष्ट करतो, असं काहीतरी झालं असतं है ना. मग आता बघा बरं, इथे डायरेक्टली द पर्सन हू असं सुरुवात करता येऊ शकते. पण एक वेगळा पॉईंट तुम्हाला मी सांगतोय आता. आता इथलं बघा, जो माणूस कष्ट करतो, कोण कष्ट करतो, हा कष्ट करतो. त्याला आपण मगाच्यासारखं ए नाव देऊ. बर, मी त्याला मदत करतो, कोण मदत करतो, मी करतो. मग हा आणि हा एक आहे का, नाही ना. वेगळं आहे. हा ए आहे तर हा कोण आहे, बी आहे है ना. हा कोण आहे, ए, आणि हा कोण आहे, बी. अशा वेळेला काय करायचं, म्हणजे पहिला माणूस आणि दुसरा जेव्हा वेगवेगळा राहील ना, परत सांगतो व्यवस्थित समजून घ्या. इथे पहिला आणि दुसरा माणूस एकच होता. जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल, पण इथे उलट झालं. मी ज्या माणसाला पैसे दिले होते तो माणूस आलाच नाही. बघा, पहिल्या वाक्यात पैसे कोणी दिले, मी. दुसऱ्या वाक्यात आला कोण नाही, तो. दोन्ही वाक्यात माणसं वेगवेगळे आले की नाही, डुअर्स, ऍक्टर्स. हे तुम्हाला समजतं की बघा, मला सांगा, येस ऑर नो. दोन्ही वाक्यात दोन माणसं झाले की नाही आता वेगवेगळे. येस सर. हा, असं जेव्हा होणार असेल तेव्हा ते नंतरचं वाक्य आधी म्हणा आणि या अगोदरचं वाक्य नंतर म्हणा. उलट पालट करायचं, कॅसलिंग. पुन्हा ऐका, पहिल्या वाक्यातला ऍक्टर वेगळा, दुसऱ्या वाक्यातला ऍक्टर वेगळा. असं जेव्हा होईल तेव्हा ते दुसरं वाक्य आधी म्हणा. कसं होईल, मी त्याला मदत करतो, कसं म्हणणार सांगा बरं. बोला. आय हेल्प यू. एकदम बरोबर. आय याचा आला टू मध्ये हेल्प हिम. आय हेल्प टू हिम नाही रे बाबा, नुसतं आय हेल्प हिम. आय हेल्प हिम, बरोबर. आय हेल्प. कोणाला, म्हणजे कोणत्यातरी माणसाला मदत करतो ना. इथे माणूस हा शब्द पहिल्यांदा आला होता. तुम्ही अजून याला थोडं मॉडिफाय करू शकता. आय हेल्प दॅट पर्सन असं म्हणू शकता ना. आय हेल्प दॅट मॅन, आय हेल्प दॅट पर्सन असं चेंज करू शकता. किंवा आय हेल्प द पर्सन असं म्हणू शकता. इथे का बरं त्याला म्हटलंय, कारण माणूस पहिल्या वाक्यात आल्यावर आपण त्याचं सर्वनाम वापरतो. आता हे वाक्य जर आपण अगोदर म्हणणार असू तर माणूस शब्द आपण अगोदर म्हणायला पाहिजे मग. म्हणून तुम्ही त्याला थोडंफार मॉडिफाय असं करू शकता. आय हेल्प दॅट पर्सन हु विच म्हणा, ते त्याचं काही टेन्शन नाही. मग इकडे आय हेल्प दॅट पर्सन हु, समजलं का. नाहीतर तुम्ही इकडे हु म्हणणारच होते ना आता, द मॅन हु. म्हणजे गंमत कशी झाली माहिती, आय हेल्प, मग जो माणूस, हा हा जो तुकडा आहे ना, याला आपण इकडे आणलं. बघा बरं, तुम्हाला समजतंय का, कळतंय का, हे का करतोय आपण. पहिल्या वाक्यातलं काम करणारा माणूस, दुसऱ्या वाक्यातलं काम करणारा माणूस, दोनही माणसं वेगवेगळे होते, दोन्ही माणसं वेगळे होते. म्हणून आपण काय केलं, पुढच्या माणसापासून सुरुवात केली. आय हेल्प दॅट पर्सन हु काय कष्ट करतो, वर्क्स हार्ड. हेच वाक्य आपण म्हणतोय, हे वर्क्स हार्ड सेम टू सेम राहणार आहे. फक्त दॅट पर्सन हु याला नंतर म्हणायचं, म्हणजे दोन वाक्याचे जॉईंटला म्हणायचं. हे तुम्हाला कळलं का. अजून एक उदाहरण घ्या म्हणजे कळेल बघा. अजून एक घ्या बघा, मी ज्या माणसाला पैसे दिले होते, मगच वाक्य घेऊन, मी ज्या माणसाला परत पैसे दिले होते तो परत आलाच नाही. आता लक्षात घ्या, मी ज्या माणसाला, म्हणजे मी म्हणजे ए, मी कोणाला मी पैसे दिले होते म्हणजे मी ए झालो, आणि तो परत आलाच नाही म्हणजे तो बी झाला. मग तो परत आलाच नाही त्याच्यापासून सुरुवात करा. तो म्हणजे तो माणूस ना, कळतंय का.
मग तो माणूस परत आला नाही हे वाक्य कसं म्हणतात ते मला सांगा. मग आपल्या लॉजिक लावा. तो माणूस परत आला नाही, तो माणूस आला नाही, पहिल्याच बॉक्समध्ये झालं. द पर्सन डिड नॉट रिटर्न असं होईल ना. परत आला नाही कसं म्हणतो आपण, परत येण्याला रिटर्न म्हणतो ना आपण. काय म्हणता तुम्ही, परत येणे म्हणायचं असेल तर कम बॅक ना. बोला बोला, येस और नो, बोला रे बाबा. दॅट पर्सन डिड नॉट कम बॅक, दॅट पर्सन डिड नॉट रिटर्न, म्हणजे तो माणूस परत आलाच नाही ज्याला मी पैसे दिले होते. हुम आय हॅड गिवन मनी असं होईल ना. मी पैसे दिले होते, मी दिले होते, आय हॅड गिवन मनी. तुम्हाला तिकडे ज्याला म्हणायचं होतं, ज्याला किंवा त्याला, म्हणून आपण हुम म्हटलं मध्ये. जो तो असता ना तर आपण त्याला हुच म्हटलं असतं. इथे बघा जो होता ना, जो, मग आपण हु म्हटलं. ज्याला म्हणायचं असेल तर हुम म्हणावे, लिहून घ्या. ज्याला म्हणायचं असेल तर हुम म्हणा, हुम. लिहून घ्या. ज्याला म्हणजे हुम, ज्याला म्हणजे हुम. आणि जो, हे सेंटेन्स कळलंच नाही. याला परत एकदा लिहूयात आपण. सेंटेन्स लिहायचं याचं ना. हा सर. मी जेव्हा माणसाला पैसे दिले तो पुढे तर आलाच नाही. बघा ते सेंटेन्स, मी ज्या माणसाला किंवा ज्याला काही पण म्हणा पैसे दिले होते तो परत आलाच नाही है ना. तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं. पहिली गोष्ट काय, पहिल्या वाक्यात पैसे देणारा कोण, उलट घ्यायचं. दुसऱ्या वाक्यात परत नाही आला मी कोण, तो रे दुसरा बी. बरोबर. सरांनी काय सांगितलं, मी ज्या माणसाला मानतो उलट कर. तो माणूस चांगला आहे. मग तो पुढच्या वाक्य आधी म्हणा, कारण दोघ जण वेगवेगळे आहेत. मग जर तो असलं, मग दॅट पर्सन डिड नॉट कम बॅक किंवा डिड नॉट रिटर्न. बघा, दॅट मॅन, द मॅन म्हणा, काही पण म्हणा, डिड कम बॅक, परत आला. डिड नॉट कम बॅक. हा, डिड नॉट कम बॅक. हे झालं पुढचं वाक्य. ज्याला मी पैसे दिले, ज्या माणसाला मी पैसे दिले असं म्हणतो ना आपण. जर तो नुसता जो किंवा तो असता त्यामुळे मग आपण हु म्हटलं असतं. ज्याला म्हणायचं ना मग हुम म्हणा, हुम. ज्या माणसाला म्हणजे ज्याला, हुम म्हणजे ज्याला. मी पैसे दिले होते, ते तर आलंच पाहिजे. मी पैसे दिले होते, मी दिले होते, हॅड गिवन पैसे. द पर्सन, that man, the person did not come back whom I had given money. कळतंय का रे तुम्हाला हे? हं? सर. यस सर. अजून एक वाक्य बघा, चला अजून एक ट्राय करा. काय काळजी करायचं काय कारण नाही. हा बघा, माझ्या वडिलांनी ज्या माणसाला घरी बोलवलं तो डुप्लिकेट डॉक्टर होता. माझ्या वडिलांनी ज्या माणसाला घरी बोलवलं तो डुप्लिकेट डॉक्टर होता. मग पहिल्या वाक्यात बोलवणार कोण, माझे वडील. दुसऱ्या वाक्यात डुप्लिकेट कोण, तो माणूस. दोघ जण वेगवेगळे आहेत. पुढचं वाक्य आधी म्हणा, दॅट पर्सन वॉज अ डुप्लिकेट डॉक्टर. एवढं आलं का तुम्हाला? चला, द पर्सन वॉज ए डुप्लिकेट डॉक्टर एवढं येईल का? तो डुप्लिकेट डॉक्टर होता म्हणजे आलं का एवढं? येस नो, बोला किंवा सांगा. तो डुप्लिकेट डॉक्टर होता कसं म्हणणार?
वॉज डुप्लिकेट. हा, ही वॉज ए डुप्लिकेट डॉक्टर, है ना. दॅट पर्सन म्हणा, ही म्हणा, ही म्हणा, दॅट पर्सन म्हणा, काही पण म्हणा. दॅट पर्सन वॉज अ डुप्लिकेट डॉक्टर. ज्या माणसाला माझ्या वडिलांनी घरी बोलवलं होतं, ज्या माणसाला म्हणजेच हुम, हे तुम्हाला कळतंय का? हा, हुम, येस. ज्या माणसाला म्हणजे ज्याला. हे जर माहित नसेल तर लिहून ठेवा. हु म्हणजे ज्याला, हुज म्हणजे ज्याचा, फॉर हुम म्हणजे ज्याच्यासाठी. लिहून घ्या हे. हे मी मला वाटतं मागच्या वेळेला सांगितलं होतं मी हे. मागच्या वेळेला आपण यांना प्रश्न म्हणून बघितलं, आता आपण यांना कनेक्टर म्हणून बघतोय ना, बरोबर ना. मागच्या वेळेला आपण बघितलं हुम म्हणजे कोणाला, आता आपण यांना जोडण्यासाठी आणलंय. मग हुम म्हणजे ज्याला, कोणाला म्हणण्यासाठी पण हुम, ज्याला म्हणण्यासाठी पण हुम, कोणाचा म्हणण्यासाठी पण हुज, आणि ज्याचा म्हणण्यासाठी पण हुज. हे लिहून घ्या. कोणासाठी म्हणजे पण फॉर हुम, आणि ज्याच्यासाठी म्हणजे पण फॉर हुम. व्यवस्थित लिहायचं, फटाफट फटाफट लिहा. लिहा सगळ्यांनी पटापट. हे समजलंच पाहिजे. डुप्लिकेट डॉक्टर whom my father had called. एकदम बरोबर. हुचे दोन अर्थ झाले. पहिला अर्थ होता कोण, आता काय झालं, जो. हा, इथे पण वेअरचे दोन अर्थ झाले. वेअर म्हणजे कुठे, आता आपण त्याला काय म्हणतो, जिथे. हे लिहून घ्या, माहित नसेल तुम्हाला तर. पण सर तुम्ही एकदा याला म्हणता कुठे, एकदा म्हणता जिथे, कसं काय कळणार? जर हा प्रश्न विचारला असता, वेअर आर यू गोइंग, तर याचा अर्थ काय, कुठे चाललास. परंतु आय एम गोइंग टू दॅट प्लेस वेअर माय फादर लिव्स. मी त्या ठिकाणी चाललोय जिथे माझे वडील राहतात. मग जेव्हा दोन वाक्यांच्या कनेक्शनला हे शब्द येतात, तेव्हा त्यांना ज ने सुरुवात होते. हे तुम्हाला कळतंय का? हे कनेक्टर्स आहेत. हे तुम्हाला समजतंय की नाही समजतंय ते मला सांगा आधी. हे कळतंय का बघा बरं. हु म्हणजे ज्याला, हुज येस. म्हणजे ज्याचा, फॉर हुम म्हणजे ज्याच्यासाठी. कळतंय का हे? हु म्हणजे जो, वेअर म्हणजे जिथे, विच म्हणजे पण जो. ह्यावेळेस समजलं पाहिजे. व्हॉट म्हणजे जे, हे पण लिहून घ्या. व्हॉट म्हणजे जे, जो, जे, जी, जी, जे काय असेल ते. व्हॉट म्हणजे अदृश्य गोष्टींसाठी, जे आपल्याला काही कळत, आपण मला काय, तू काय सांगतो मला, तू जे काही सांगतो मला काहीच कळत नाही. मग तू जे सांगतोयस म्हणजे व्हॉट. कसं म्हणणार बरं? तू जे सांगतोय ना मला काहीच कळत नाही, तर पहिल्यांदा सांगणारा तू आहेस आणि न कळणारा मी आहे. म्हणून पहिल्यांदा मला काही कळत नाही ते म्हणा, आय डोंट अंडरस्टँड. समजलं? आय डोंट अंडरस्टँड. तू जे सांगतोयस, व्हॉट यू आर टेलिंग. व्हॉट आर यू टेलिंग नका म्हणून. जर तुम्ही असं म्हटलं व्हॉट आर यू टेलिंग, तर तो प्रश्न तयार होऊन जाईल. पण तू जे सांगतोयस, जेव्हा तुम्हाला जो, जी, जे म्हणायचं असेल ना, तेव्हा फक्त त्यांनी जोडा, बाकी साधं वाक्य वापरा. पुन्हा पुन्हा सांगतो बघा परत एकदा. आय डोंट अंडरस्टँड जे म्हणजे मला. मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड म्हणजे मला समजत नाही. तू जे सांगतोयस ते मला समजत नाही. जे म्हणजे व्हॉट, ते व्हॉटला इकडे मध्यभागी टोचायला आणा फक्त. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट. परत सेम, यू आर सेइंग म्हणजे तू काहीतरी म्हणतोयस, तू जे म्हणतोयस ते मला समजत नाही. कळलं का आता हे? हं? बघा अजून एक वाक्य, ट्राय करा. ट्राय केलं तर कळेल, नाही ट्राय केलं तर नाही कळणार. तू जे लिहितोयस ते कोणालाच समजत नाही. बोला बरं. तू जे लिहितोस ते कोणालाही समजत नाही. जे म्हणजे व्हॉट. टाईप करा. तू जे लिहितोस ते कोणालाही समजत नाही.
तू जे लिहितोस ते कोणालाही समजत नाही. मग तू लिहितोस. हा. What you write, no one understands. हा, मग ते नो वन वाला वाक्य आधी म्हणा, कारण इकडे तू लिहितोस आणि कोणाला समजत नाही. दोन वेगवेगळे माणसं आहेत ना. हो. दोन वेगवेगळे आहेत ना. हा, मग हो. त्याचं आधी म्हणायचं रे. एकदम सोपं टेक्निक आहे, काय अवघड टेक्निक नाही. रोहित, समजतंय का तुम्हाला? हे अगोदर म्हणा. नो येस सर. अंडरस्टँड, नो वन अंडरस्टँड. याला यस लावायला विसरायचं नाही. नो वन अंडरस्टँड म्हणजे कोणालाच समजत नाही. हा, नो वन अंडरस्टँड. नो आणि वन बाजूला करा. नो वन अंडरस्टँड म्हणजे कोणालाही समजत नाही. व्हॉट यू आर रायटिंग, एकदम बरोबर. हे व्हॉट आहे ना, फक्त जोडण्यासाठी घेतलं आपण. याला कनेक्टर म्हणतो. नो वन अंडरस्टँड व्हॉट म्हणजे जे यू आर सेइंग, यू आर रायटिंग, यू आर टायपिंग, जे काय असेल ते. याला काही डिस्टर्ब केलं नाही आपण. यू आर टायपिंग म्हणजे तू टाईप करत आहेस. याला काही डिस्टर्ब केलं नाही आपण. यू, नो वन अंडरस्टँड. दोघांना पण त्याच त्यांचा अर्थ आहे. आपण फक्त मध्ये जो जी जे टाकला. कळतंय? ती काय म्हटली मला काहीच कळलं नाही, असं आपण म्हणायचं. हा, ती काय म्हटली मला काहीच कळलं नाही. ती काहीतरी म्हटली, मला काही कळलं नाही. मग पुढचं वाक्य अगोदर म्हणा. मला काहीच कळलं नाही ते म्हणा आधी. लगेच व्हॉट पासून सुरुवात करू नका, नाहीतर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. हे सोपं आहे एवढं. मला काहीच कळलं नाही. आय डिडंट अंडरस्टँड. व्हॉट, ती जे काही म्हटली असं. हा, आपण डायरेक्ट म्हणतो ती काय म्हटली मला कळलं नाही, परंतु याचा खरा अर्थ काय? ती जे काही म्हटली ते पण मला काही कळलं नाही. व्हॉट शी सेड. म्हटली म्हटल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल? त्याला पास्ट टेन्स करावं लागेल ना, त्याचं सेड म्हणावं लागेल, सेकंड फॉर्म. हा, ती जे काही बोलली मला काही कळलं नाही, एकदम बरोबर. हा, व्हॉट म्हणजे जो जी जे. विच म्हणजे जो कोणता ना, जो. त्याचप्रमाणे विच पर्सन कोणता माणूस. द पर्सन विच म्हणजे द पर्सन हू, जो माणूस. तर हे सगळे कनेक्टर्स आहेत, असं वापरले पाहिजे ते. बघा अजून, जिथे मला आवडतं ना तिथे मी जातो. आता लक्षात घ्या, एक आला जिथे, एक आला तिथे. जिथे मला आवडतं तिथे मी जातो. याला दोन प्रकार तुम्ही म्हणू शकता. जिथे मला आवडतं म्हणजे वेअर आय लाईक, कॉमा. कॉमा म्हणजे तिथे. हे खूप मजा आहे. जो जी जे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड, तो ती ते म्हणजे कॉमा. ज्याला ज्याला जसे जसे म्हणायचं असलं आपण, ज्याला जसे जिथे म्हणजे डब्ल्यू एच वर्ड, आणि कॉमा म्हणजे त्याला तिथे तसे. त ने सुरू होणारा शब्द म्हणजे कॉमा. कळतंय रोहित मी काय म्हणतोय ते? पूजा, रुद्र, हो. आर्यन, सगळ्यांना बाकीच्यांना समजतंय का? कॉमा म्हणजे त ने सुरू होणारा शब्द लिहून ठेवा. तेव्हा, तिथे, तसे, त्या वेळेला म्हणजे कॉमा. मग वेर आय लाईक, आय गो असं म्हणू शकता एक प्रकारे. आणि इकडे आय गो, I go where I. वेर आय लाईक. म्हणजे या वेअरने आपण वाक्य जोडायचे. हा, वेअरने काय करायचं? वाक्य जोडायचं. हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुम्हाला जो जी जे ज्याने ज्याला जसे म्हणजे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की देर आर मेनी पीपल दे कांट मेक द सेंटेन्सेस लाईक दिस. जो जी जे ज्याने ज्याला जसे ते म्हणतात नाही लोकांना ते वाक्य. पण त्याचं सिक्रेट इतकं सोपं आहे की जर ते पहिला माणूस आणि दुसरा माणूस वेगळा असला तर दुसऱ्याला आधी म्हणा, आणि तोच असला इकडे पण तिकडे पण, तर ते सर्व घ्या, काहीच अवघड नाही. हम्म? बघा, अं, जेव्हा. आता जेव्हा म्हणजे केव्हा. हा, केव्हाला आपल्याकडे कोणता शब्द आहे? व्हेन ना. तो तिकडे जेव्हा झालं बरं का. Yes, sir. केव्हा आणि जेव्हा एकच.
जेव्हा मी तुला पाहिलं असं म्हणायचं असतं. बरं, जेव्हा मी तुला पाहिलं, वेन आय सॉ यू, कॉमा सुरुवात करू शकतो वेनने. जेव्हा मी तुला पाहिलं, वेन आय सॉ यू, मला खूप आनंद झाला. आय वॉज व्हेरी हॅपी. मग एक नवीन पॉईंट लिहून घ्या. जेव्हा म्हणायचं असेल तर स्टार्टला घेऊ शकता, नंतरही घेऊ शकता. बघा, आय बिकेम व्हेरी हॅपी, आय वॉज व्हेरी हॅपी. जेव्हा मी तुला पाहिलं, वेन आय सॉ यू, असं होऊ शकतं ना, है ना. म्हणजे वेनचं वाक्य इकडे सुरू झालं, मध्ये झालं. मला ह्याच्यामधून फक्त मला कन्सेप्ट सांगायची की जो जी जेचे वाक्य कशा प्रकारे येतं इंग्लिशमध्ये, सर, आपल्याला प्रमाणेच असतं. हा, बोला. फेल्ट फेल्ट म्हणजे काय? काय? फेल्ट FELT. फेल्ड म्हणजे वाटलं. FEEL चा पास्ट इज फेल्ड. आता मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगणार बरं का. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. इथून पुढचं मी जे सांगणार ना, दॅट्स व्हेरी ऑसम. समजून घ्या. आपण काय म्हणतो एखाद्या वेळेला माहितीये का, ज्या दिवशी माझा जन्म झाला, हं, त्या दिवशी माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले, असं आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे. ओके, व्यवस्थित वाक्य आहे का? हा, ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले. ओके, आता पहिलं वाक्य काय म्हणतं? ज्या दिवशी माझा जन्म झाला, म्हणजे पहिल्या वाक्यातल्या डुअर कोण आहे? मी. माझा जन्म झाला ना, म्हणजे मी. दुसऱ्या वाक्यामध्ये माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले, राईट. म्हणजे माझे वडील हा दुसऱ्या वाक्यामधला डुअर म्हणजे ऍक्टर. ओके, सब्जेक्ट करता. मग आता आपण माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले ते अगोदर घेऊ शकतो. बघा, हा, माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले. माय फादर रिसिव्ड, गेट, काही पण म्हणा, 10,000 रुपीज, रुपीज 10K. हा, झालं. आता तुम्हाला काय म्हणायचंय? ज्या दिवशी, असं म्हणायचं ना, ज्या दिवशी माझा जन्म झाला असं म्हणतोय ना तुम्ही. लक्षात घ्या बरं का. आपण पुढचं वाक्य अगोदर आणलं, माझ्या वडिलांना, त्या दिवशी माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले. आपण लगेच म्हटलं माझ्या वडिलांना 10,000 रुपये मिळाले. आता ज्या दिवशी असं म्हणायचं. लक्षात घ्या, नीट समजून घ्या व्यवस्थित. आपण जर म्हटलं जो दिवस, विच डे असं केलं तर फक्त जो दिवस एवढंच होईल. ज्या दिवशी होईल का? ज्या दिवशी नाही होणार. नाही. इन विच डे. ऑन म्हणा. आपण ऑन डेला ऑन ऑन शिकलो होतो की नाही रोहित? आठवत आहे? ऑन येस येस. ऑन संडे, ऑन मंडे, आहे ना. हा, तसं. ऑन विच हम्म. आय मग विल. आता काय करायचं? आपलं अजून एक चुकलंय. कोणतं? आपण काय शिकलो होतो? विच ला, हू ला नंतर टाकायचं ठरलं की नाही आपलं? आठवतंय का? द मॅन हू, द डे वी, असं म्हणलं पाहिजे होतं ना आपण, येस येस. है ना. याला पण तसं कन्वर्ट करून घ्यायचं. मग ऑन द डे विच म्हणायचं. हा, लक्षात घ्या. मग आता माय फादर रिसिव्ह 10,000 रुपीज द डे ऑन विच. ऑन विच म्हणा, म्हणजे प्रेपोजिशनला विचच्या अलीकडे टाका. ऑन विच, हा जो ऑन विच आहे ना, दोघंही उचला, तिकडे टाका. द डे ऑन विच लिहून घ्या. द डे ऑन विच म्हणजे ज्या दिवशी. याला उचला, तिकडे टाका. चालेल भाऊ. द डे ऑन विच. आता याचं एकदम बरोबर झालं बरं का. याचा अर्थ झाला ज्या दिवशी माझा जन्म झाला. पुढे म्हणून टाका आय वॉज बोर्न. माय फादर रिसीव्ड 10,000 रुपीज द डे ऑन विच आय वॉज बोर्न. My father received 10,000 on the day on which I was born. कळतंय का? हं?
समजतंय का? ज्या दिवशी, हा म्हणजे ज्या दिवशी म्हणायचं असेल तर तुम्ही द डे ऑन विच म्हणू शकता. बरं, हे सुरुवातीला घेऊन बघू आपण, ते पण सोपं जाईल आपल्याला. स्टार्टला घेतलं बघा ना, ज्या दिवशी माझा जन्म झाला, द डे ऑन विच माझा जन्म झाला, आय वॉज बोर्न. हे सोपं झालं अजून बघा मित्रांनो. द डे ऑन विच आय वॉज बोर्न, ज्या दिवशी माझा जन्म झाला, कॉमा. कॉमाचा अर्थ काय, कोण सांग तुमच्यापैकी, ह्या कॉमाचा अर्थ काय? त्याने सुरू होणारे जेव्हा. त्याचा अर्थ आहे त्या दिवशी. हा कोण आहे? ज्या दिवशी. मग हा कॉमा कोण आहे? त्या दिवशी. कळलं काय? इकडे ज्याला असल्यावर तो काय म्हणतो? त्याला. तसं इकडे ज्या दिवशी, मग कॉमा म्हणजे काय? त्या दिवशी. करेक्ट. त्या दिवशी माय फादर रिसिव्ड ₹10,000. किती सोपं आहे की नाही मला सांगा. हा, पण तरी पण आपल्याला अवघड Yes, आलं असतं. तरी आपल्याला अवघड गेलं असतं की नाही? का अवघड गेलं असतं? कारण आपल्याला ज्या दिवशी हे म्हणता नसतं आलं. कळतंय का? हा, yes. बर. चला, ह्याच स्टाईलचं अजून एक वाक्य आपण बघू. तू ज्या मूवी बद्दल बोलतोयस ना, ती मूवी मी बघितलेली आहे. आता बघा ना वाक्य, तू ज्या मूवी बद्दल बोलतोयस ती मूवी मी बघितलेली आहे. चला, इथूनच सुरुवात करा. कसं म्हणणार? तू ज्या मूवी बद्दल बोलतोयस, मग अगोदर ज्या मूवी बद्दल म्हणायचं आपल्याला. कसं म्हणणार ज्या मूवी बद्दल? असंच म्हणायचं. इकडे घ्या, इथे ना ऑनच्या ऐवजी बद्दल, बद्दल कसं म्हणतो आपण? इकडे ते मूवी येईल ना, द मूवी. About. अबाउट विच About. म्हणायचं. हे कळलं का बघा बरं तुम्हाला? द मूवी, चित्रपट ज्याबद्दल. या सगळ्यांचा अर्थ झाला ज्या चित्रपटाबद्दल, ज्या मूवी बद्दल. हे लिहून घ्या मित्रांनो, किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि याचा अभ्यास करा आणि हे बोलून बघा. हे अशा प्रकारे तुम्हाला वाक्य जमले ना बोलायला, मग समजून घ्या तुमचं इंग्लिश चाललं पुढे हळूहळू हळूहळू. द मूवी अबाउट विच तू बोलतोयस, यू आर टॉकिंग. ती मूवी, कॉमा, ज्या मूवी बद्दल बोलतोय ना त्या मूवी बद्दल. आय हॅव वॉच दॅट, है ना. नुसतं आय हॅव वॉच्ड म्हटलं तरीच आहे. आय हॅव वॉच्ड जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा याचा अर्थ काय होतो? हॅव म्हणजे आहे ना, ती मूवी मी बघितलेली आहे. कळतंय का? हं? लिहून घ्या हे. लिहून झालं असेल तर मला सांगा. झाल्यावर सांगा. Yes, sir. हं. आता बघा, ज्या कामासाठी तुला ₹10,000 मिळतात, मी तुला त्याच कामासाठी ₹20,000 देईन. चला येऊ द्या. ज्या कामासाठी तुला ₹10,000 मिळतात, मी तुला त्याच कामासाठी ₹20,000 देईल. सांग. ज्या कामासाठी कसं म्हणणार? ज्या कामासाठी आधी काम म्हणा, द वर्क. आधी काम आणि मग साठी, फॉर विच म्हणा. म्हणजे जेव्हा आपण ज्यासाठी, ज्याबद्दल, ज्या विरुद्ध असं जेव्हा येईल ना, तेव्हा प्रेपोजिशन येतं. हे लिहून ठेवा. प्रेपोजिशन येते. द वर्क फॉर विच. फॉर विच म्हणजे ज्यासाठी. लिहून घ्या. आता पुढचं सोपं आहे. आता एवढं जेव्हा आपण एवढं एकत्र म्हणू ना, द वर्क फॉर विच, याचा अर्थ काय झाला? ज्या कामासाठी.
कळतंय का हे? रोहित समजतंय का? ज्या कामासाठी म्हणायचं असेल तर वर्क फॉर विच म्हणायचं, हे समजतंय का? तुम्हाला प्रत्येकाला समजतंय का हे काय म्हटलंय मी, ते का लिहिलं असं? हो की नाही टाईप करा. हो सर समजतंय. नाही सर नाही येस. समजत, डोक्यावरून चाललंय. समजतंय का? येस. ज्या कामासाठी, मग कसं म्हणणार ज्या कामासाठी? पहिल्यांदा काम म्हणा, द वर्क फॉर विच, ज्या कामासाठी. नुसतं कामासाठी असतं फॉर द वर्क म्हटलं असतं आपण, पण ज्या कामासाठी असं म्हणायचं. म्हणून अगोदर काम म्हणा, द काम फॉर विच, द वर्क फॉर विच यू आर गेटिंग 10,000 रुपीज. झालं कॉमा, मी तुला त्याच कामाचे 20,000 रुपये देईल. मी देईल, आय विल गिव्ह. सोपं आहे, शिकलोय आपण मागेच. मी देईल कसं म्हणणार? मी देईल, आय विल गिव्ह ना. बोला, आय विल गिव्ह यू 20,000 रुपीज फॉर दॅट. ह्या प्रकारे आपण ते वाक्य आपल्या पुढे लिहू शकतो. ज्या कामाचे तुला 20,000 रुपये मिळतात, मी तुला त्याचे 100, 1000, 1,00,000 रुपये देईन. है ना? ज्याच्या विरुद्ध, ज्याच्यासाठी, ज्याबद्दल, ज्यामुळे, म्हणजे बिकॉज ऑफ विच, हे लिहून घ्या. हा, याने तुम्हाला फायदा होईल. स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही, असं कुणी धरतो आणि पुढे जाऊ आपण. आता जो माणूस न म्हणता नुसतं जो म्हटलं, हा शॉर्टकट बोललं की आपल्याला गडबड होत होते बघा. जो रडतो तो मरतो. असं वाक्य आहे. सांगा बरं कसं ट्राय करणार? आधी तर जो रडतो तो मरतो. जो रडतो म्हणजे माणूस रडतो ना, कोणतरी, का कुत्रा रडतो? कोण रडतो? माणूस रडणार ना. हं? मग काय करणार आता? इथला रडणारा आणि इथला मारणारा एकच आहे ना, आहे ना. इथूनच सुरुवात करायची, द पर्सन हू. बोला मग कसं येईल मित्रांनो? हे झालं जो. पर्सन आपल्या मनाने टाकला आपण का? जो रडतो म्हणजे माणूसच रडतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून द पर्सन हू रडतो. रडायला काय म्हणतो आपण? क्राय ना. येस लावून टाका. द पर्सन हू क्राईज, तो मरतो. तो म्हणजेच कॉमा, इथे जो कॉमा केला ना त्याचा अर्थ तो. डायरेक्ट डाईस म्हटलं तरी चालत. जे लोक तुमचे शत्रू आहेत ते कधीही तुम्हाला चांगला सल्ला देणार नाहीत, असं वाक्य म्हणायचंय रोहित. जे लोक तुमचे शत्रू आहेत ते तुम्हाला कधीही चांगला सल्ला देणार नाहीत. कसं म्हणणार जे लोक तुमचे शत्रू आहेत? पहिल्यांदा जे लोक म्हणायला शिका. कसं म्हणणार? जे लोक. द पर्सन हू. शाबास, द पीपल हू. काम करायचं. मग का आता याची प्रॅक्टिस कशी करणार तुम्ही ना? जोडे जोडे पकडा. जी बिल्डिंग, द बिल्डिंग विच. जो प्रिन्सिपल, द प्रिन्सिपल विच. जी शाळा, किंवा द प्रिन्सिपल हू. जी शाळा, द स्कूल विच. जी कंपनी, द कंपनी विच. ज्या कंपनीमध्ये. कसं म्हणणार मग? ज्या कंपनीमध्ये कसं म्हणणार? ज्या कंपनीमध्ये. चला सांगा मला एक शॉर्टकट मध्ये. ज्या कंपनीमध्ये कसं म्हणणार? द कंपनी. द कंपनी इन विच. शाबास. विच इन. विच इन नाही, इन विच. प्रेपोजिशन अगोदर घ्या. स्टार करून घ्या वगैरे, याला व्यवस्थित करून घ्या. इन विच. इन विच याला स्टार करून घ्या. इन विच, अंडर विच, फॉर विच. हे फार सँडविच सोडून सगळे येते. हा, खूप काम आहे तुम्हाला, हे खूप काम आहे. इकडे पण जे लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देतात, द पीपल हू गिव्ह यू रॉंग ऍडवाइस, अशा प्रकारे आपण ते वाक्य म्हणू शकतो, है ना. जे लोक तुमचे दुश्मन आहेत, द पीपल हू आर युअर
एनिमीज, जे लोक तुमचे दुश्मन आहेत ते तुम्हाला कधीही चांगला सल्ला देणार नाहीत. ते म्हणजेच कॉमा. समजतंय? आता ते देणार नाहीत, ते देणार नाहीत कसं म्हणतो तुम्ही? ते देणार नाहीत, दे विल नॉट गिव्ह असं येईल ना? बोला. ते देणार नाहीत कसं म्हणतो आपण? ते म्हणजे कोण? दे. आणि देणार नाहीत आपल्याला माणूस आणि ऍक्शन एकत्र करायचं. ते देणार नाहीत. देणार म्हणजे विल, नार म्हणजे विल नॉट गिव्ह, दे विल नॉट गिव्ह, हे आलं पाहिजे. हे शिका. दे म्हणण्याची गरजच नाही, कारण तिथे कॉमा म्हणजेच दे. विल नॉट गिव्ह यू गुड ऍडवाइस. हे शिकण्यासारखे आहे. म्हणजे जो, तो, ज्याला, त्याला, ज्याचं, त्याचं म्हणण्यासाठीच अशा प्रकारे बोलायचं आहे. ओके. आता हा ज्याचं त्याचं बघू आपण आणि सर मग वाटलं सांगू. हा बोला. रोहित काहीतरी विचारताय का तुम्ही? ज्याचं उत्पन्न अधिक आहे तो तक्रार करतो. असं वाक्य. हा, ज्याचं उत्पन्न अधिक आहे तो तक्रार करतो. चला बरं, कोण सांगतो मला हे शब्द कसं म्हणणार? ज्याचं उत्पन्न कसं म्हणणार तुम्ही? ज्याचं उत्पन्न. आता हे शिकण्यासारखं आहे. ज्याचं उत्पन्न म्हणजे ज्या माणसाचं उत्पन्न, हे तुम्हाला कळतंय का? अरे बोला. यस. हे जर नाही कळलं तर काय उपयोग नाही होणार ना. जो म्हणजे जो माणूस, ज्याचं उत्पन्न म्हणजे ज्या माणसाचं उत्पन्न, हे शिका. ओके. ज्याचं उत्पन्न, तो काय ज्याचं उत्पन्न, उत्पन्न कोणाचं? माणसाचंच असतं ना. हा, हे शिका रे बाबांनो, फार महत्वाचं आहे. हा, म्हणून ज्याचं उत्पन्न म्हणजेच काय? ज्या माणसाचं उत्पन्न. मग काय करायचं? माणूस अगोदर घ्यायचं, द पर्सन, आपण नेहमीप्रमाणे द पर्सन. मग ज्याचं उत्पन्न, ज्याचं म्हणजे काय? हुज. हे तुम्हाला समजतंय का? हो की नाही? बोला पटपट, समजतंय का नाही? ज्याचं म्हणजे हुज. पाठ करा, येस सर. लिहून घ्या हे. ज्याला म्हणजे हुम, ज्याचं म्हणजे हुज, हे कळलंच पाहिजेच. मग ज्या माणसाचं उत्पन्न, ज्याचं उत्पन्न, द पर्सन हुज इन्कम. हे ज्यांना ज्यांना म्हणता येईल ना एवढं एवढं लाईन, त्यांना इंग्लिश चांगलं म्हणता येईल. त्यांना त्यांच्या स्वप्नातलं, त्यांच्या मनातलं कोणतंही वाक्य म्हणता येईल. बघा ना, ज्याचं उत्पन्न चांगलं आहे त्याने टॅक्स भरायला पाहिजे. मग द पर्सन हुज इन्कम इज चांगलं, इज गुड, कॉमा म्हणजे त्याने शुड पे टॅक्स. ही शुड पे टॅक्स. हो की नाही? जमलं की नाही असं? हो की नाही? ज्याचं घर काचेचं आहे त्याने दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायला नाही पाहिजे. द पर्सन हुज घर इज काचेचं, इज मेड ऑफ ग्लास, कॉमा शुड नॉट थ्रो स्टोन्स. दगड नाही फेकायला पाहिजे ओव्हर अदर पीपल्स होम्स. तर ह्या गोष्टी आहेत. ज्याचं घर, ज्याचं उत्पन्न, ज्याची तब्येत. बरं मला सांगा, आता एक वाक्य म्हणू आपण. ज्याची तब्येत चांगली असते, स्ट्रॉंग असते, तो कोणाला घाबरत नाही. चला बोला फटाफट. एवढं वाक्य घेऊ मग थांबू. ज्याची तब्येत स्ट्रॉंग असते, ज्याची तब्येत चांगली असते, तो कोणाला घाबरत नाही. कसं म्हणणार ज्याची तब्येत? द पीपल हुज. द पर्सन म्हणा, पर्सन. पाठ करून घ्या. द पर्सन. द पर्सन. द पर्सन. आणि मग म्हणा ज्याची तब्येत. द पर्सन हुज हेल्थ. द पर्सन हुज हेल्थ करा पाठ. द पर्सन हुज हेल्थ, है ना? द पर्सन हुज हेल्थ इज स्ट्रॉंग, इज बेटर, इज नाइस.
ही डझंट फिअर, तो कोणालाही घाबरत नाही. ही फिअर्स टू नो वन, ही डझंट फिअर टू एनीवन, है ना. म्हणजे या प्रकारे आपण ज्याचं, ज्याला, ज्याने हे सगळं म्हणू शकतो आपण. ज्याने अभ्यास केला, आता अभ्यास केला, कोणीतरी अभ्यास केला एकाने, बरोबर ना. बरोबर, द स्टुडंट हु स्टडीड, कोणीतरी अभ्यास केला ना, कोणी केला, त्याने केला, म्हणजे ज्याने एखाद्याने केला. हे लक्षात ठेवा. ज्याने मला मारलं, द पर्सन हु बीट मी. ज्याने माझ्या विरुद्ध तक्रार केली, लिहून घ्या. ज्याने म्हणजे हु, त्याने ज्यानेच होऊ शकतं. ज्याने माझ्या विरुद्ध तक्रार केली, द पर्सन हु कंप्लेंट अगेन्स्ट मी, म्हणजे ज्याने माझ्या विरुद्ध तक्रार केली. कळलं. ज्याने ह्या गोष्टींचा अभ्यास केला, द पर्सन हु स्टडीड दिस थिंग्स, म्हणजे ज्याने त्याचा अभ्यास केला. लिहून घ्या. ज्याने म्हणजे हु, ज्याने म्हणजे हु, जो म्हणजे पण हु, ज्याने म्हणायचं असलं तरी पण हु म्हणा. हा, ज्याने पैसे चोरले, म्हणजे ज्या माणसाने पैसे चोरले, म्हणजे द पर्सन हु स्टोल द अमाऊंट, म्हणजे ज्या माणसाने पैसे चोरले. ज्याने मला तिकडे बोलवलं, द पर्सन हु, ज्याने, लिहून घ्या हे. द पर्सन हु म्हणजे ज्याने, ज्याने मला तिकडे बोलवलं, द पर्सन हु कॉल्ड मी तिकडे, असं. द पर्सन हु कॉल्ड मी देअर, म्हणजे ज्या माणसाने मला तिकडे बोलवलं. ज्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केले, द पीपल हु म्हणजे ज्यांनी, हे लिहून घ्या. जास्त लोक असतील, द पीपल हु वर्क हार्ड फॉर अस, आमच्यासाठी. वी नेव्हर फॉरगॉट दॅम, आम्ही त्यांना कधी विसरलो नाही. म्हणजे ज्याने म्हणायचंय एकटा असला तर हु म्हणा, ज्यांनी म्हणायचं तर द पीपल हु म्हणा. जे या प्रकारे आपण एक एक शब्द घ्या, त्यांची वाक्य बनवा, त्याची प्रॅक्टिस करा. नाही त्याच्यातले वाक्य तुम्हाला जमले तर मी आहे तुमच्या सोबत, परंतु हे कनेक्टर्स आपल्याला माहीत झाले पाहिजे. ठीक आहे ना. पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करूयात आणि पुढे जाऊयात. ओके, थांबायचं आज. हा, चला. कितीही शिकलं तरी कमी आहे इंग्लिशमध्ये. जेवढं जेवढं आपल्याला वेळ मिळतोय तसं तसं आपण बघतोच आहोत. हा, थांबू आपण आणि उद्याला भेटूया. ठीक, चल, बाय. बाय.